तर नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत आपल्या यूट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ विटोमध्ये। आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही मागच्या व्हिडिओला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। आणि या व्हिडिओला नक्की चांगला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मानमोडी डोंगराच्या पायथ्यापाशी। आज आपण इथे 2000 वर्षापूर्वींचा इतिहास असलेल्या बौद्ध लेण्या पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण डोंगर चढायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी आपण समजून घेऊया की या लेण्या 3 भागांमध्ये विभागलेल्या आहेत। एक म्हणजे भीमाशंकर लेणी समूह, दुसरा अंबा अंबिका लेणी समूह आणि तिसरा भूत लेणी समूह। तर आपण आता लेणी पाहायला जाणार आहोत। त्याआधी आपण समजून घेऊया की लेणी म्हणजे नेमकं काय। तर लेणी म्हणजे दगडात किंवा डोंगरात कोरलेले गुफा किंवा कोरीव लेख, त्याला आपण लेणी म्हणून ओळखतो। तर चला आता लेण्या बघायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण भीमाशंकर लेणीमध्ये आलेलो आहोत। तर चला माहिती घ्यायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत लेणी क्रमांक 1 मध्ये। आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या जागच्या सर्व लेण्या या बेसॉल्ट खडकामधले बनवलेल्या आहेत। तर आता आपण आलेलो आहोत लेणी क्रमांक 2 मध्ये। आणि मिळालेल्या माहितीनुसार लेणी क्रमांक 2 हे चैत्यगृह आहे। आणि चैत्यगृह म्हणजे त्या काळी प्रार्थनास्थळाला चैत्यगृह म्हणून ओळखले जात होते। आपल्याला इथे पाहायला मिळते ती दगडात कोरलेली सुंदर आणि उत्कृष्ट मूर्ती।
मित्रांनो इथे आपल्याला 17 पूर्ण लेण्या आणि 8 अपूर्ण लेण्या पाहायला मिळतात. तर मित्रांनो इथे येताना तुम्ही जबाबदारी या, कारण इथे येण्याची वाट ही खूप दगडात आणि खडतर आहे आणि इथे येण्याचा असा सपाट मार्ग दुसरा कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे काळजी घेऊन वरती चढा. तर मित्रांनो आता आपण भीमाशंकर लेणी पाहिली आणि लेणी पाहून आपल्याला समजतं की त्या काळची स्थापत्यशैली किती अद्भुत व सुंदर असावी. आणि ही काय आजकालची किंवा 500-600 वर्षांपूर्वीची गोष्ट नाही, ही तब्बल 2000 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर आता आपण अंबा अंबिका लेणी समूहाकडे प्रस्थान करूया. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत खूप लांबवर पसरलेल्या आणि विशाल अशा अंबा अंबिका लेणीपाशी. तर आता आपण चाललेलो आहोत लेणी क्रमांक 26 चैत्यगृह. मित्रांनो आता आपण पाहत आहोत लेणी क्रमांक 26 अंबा अंबिका लेणी समूहातील चैत्यगृह. तर आता आपण बघतो की या चैत्यगृहाची रचना ही भीमाशंकर लेणी इथल्या चैत्यगृहापेक्षा आपल्याला वेगळी पाहायला मिळते. आणि या लेणीमध्ये आपल्याला जागोजागी मोडी लिपीतील शिलालेख पाहायला मिळतात. तर मित्रांनो आता आपण लेणी क्रमांक 30 मध्ये आहोत आणि लेणी क्रमांक 30 मध्ये आपल्याला देवघराची रचना पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे आपल्याला अप्रतिम कोरीव काम पाहायलाही मिळते. तर मित्रांनो आता आपण खूप मोठा असलेला अंबा अंबिका लेणी समूह पाहिला आणि इथे आपल्याला लेणींची खूप छान रचना पाहायला मिळते. आणि तसं पाहिलं तर इथे आपल्याला शिलालेख आणि कोरीव काम जागोजागी केलेले पाहायला मिळते आणि आपल्याला इथे खूप मोठे असे स्तूपही पाहायला मिळतात आणि आपल्याला आत्तापर्यंत खूप छान अनुभव आलेला आहे या लेण्यांचा. आता आपण तिसऱ्या लेणी म्हणजेच भूत लेणीकडे प्रस्थान करूया. तर मित्रांनो आता आपण शेवटचा लेणी समूह म्हणजेच भूत लेणी समूहापाशी आहोत. या लेणी समूहाची सुरुवात लेणी क्रमांक 35 आणि शेवट लेणी क्रमांक 49 पाशी होतो. तर चला मित्रांनो आता आपण लेणी पाहायला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत लेणी क्रमांक 40 जे की भूत लेणी समूहामधील चैत्यगृह आहे. तर चला आपण पाहूया.
तर मित्रांनो, आपण तिन्ही लेण्यांमधील चैत्यगृह पाहिलेले आहे आणि आपल्याला तिन्ही लेण्यांमध्ये वेगवेगळी चैत्यगृह पाहायला मिळतात आणि त्यांची स्थापत्यशास्त्र आणि स्थापत्य कलाही वेगळी आहे। यावरून आपल्याला कळतं की त्या काळी स्थापत्यशास्त्रामध्ये बदल होत असावा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानमोडी लेणी समूह एक्सप्लोर केलेला आहे आणि आजचा एक्सप्लोरिंगचा अनुभव खूपच छान होता। आज आपल्याला 2000 वर्षापूर्वीचा वारसा लाभलेल्या या लेण्या पाहायला मिळाल्या आणि तुम्हाला जर इथं भेट द्यायची असेल तर तुम्ही इथे नक्कीच भेट द्या आणि जर तुम्ही इथं भेट देणार असाल तर तुम्हाला याच रोडने शिवनेरी किल्ला आणि लेण्याद्रीच्या लेण्याही पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आपण जेव्हा पण अभ्यासासाठी किंवा पर्यटनासाठी ऐतिहासिक वास्तू किंवा वारसास्थळाला भेट द्यायला जातो तेव्हा तिथल्या वारसाचे जतन करणे हेही आपले काम आहे। त्यामुळे तिथे जाऊन कचरा करणे किंवा भिंतींवर आपली नावे लिहिणे हे आपण टाळले पाहिजे। हे केल्यामुळे आपण आपला ऐतिहासिक वारसा जतन करू शकतो आणि त्यामुळे ऐतिहासिक वारसा जतन करणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी देखील आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानमोडी लेणी समूह एक्सप्लोर केला। त्यामध्ये आपण भीमाशंकर लेणी समूह, अंबांबिका लेणी समूह आणि भूत लेणी समूह एक्सप्लोर केलेला आहे। त्याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये आज घेतली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोवर पात्र एक्सप्लोर विथ विटो, एक्सप्लोर विथ क्युरियोसिटी।